महाराष्ट्रात मागील 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसतो आहे। सोबतच कोकणामध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून देखील जोरदार पाऊस आपल्याला बरसताना पाहायला मिळतो आहे। एक कमी दाबाचं क्षेत्र सध्याला कोकणामध्ये आपल्याला दिसतं आहे, मध्यपूर्व अरबी समुद्रामध्ये, आणि एकूण त्याचमुळे संपूर्ण पाऊस जो आहे तो सध्याला कोकणामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। नेमकी काय कारणं आहेत आपण या संदर्भात बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत शुभांगी भुते मॅम, ज्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सध्याची मॅम नेमकी परिस्थिती काय म्हणायची, पाऊस कुठे आहे आणि काय नेमकी ही सिस्टीम असणार आहे जी पुढे डेव्हलप होताना दिसेल? आपण जे कालपासून बघतोय, इवन परवापासून बघतोय की मुंबईसह संपूर्ण कोकणामध्ये पाऊस आहे। याच्या मागचं कारण म्हणजे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन होतं कर्नाटकाच्या जवळ, आणि मग ते कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं। आता ते कमी दाबाचं क्षेत्र अजून थोडंसं वेल मार्क लो प्रेशर एरिया झालं आहे, आणि पुढच्या 24 तासामध्ये त्याची इंटेन्सिटी वाढून ते डिप्रेशन तयार होईल, म्हणजे अजून तीव्र दाबाचा पट्टा होईल। आणि त्या पट्टा तयार होणार, त्याचं जे मुवमेंट आहे ते नॉर्दरली उत्तरेकडे त्याचं मुवमेंट असणार आहे। तर आता जे आपण मॉडेल रन बघतोय त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कोकणामध्ये सर्वसाधारणतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग याच्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी रेड अलर्ट पण जारी केलेला आहे, आणि रायगडसाठी आपण ऑरेंज अलर्ट आहे, आणि मुंबईसाठी येलो अलर्ट आता जारी केलेला आहे। आणि पुढच्या काही दिवसामध्ये सुद्धा पाऊस चांगल्या रीती पडेल कोकणामध्ये, हे आपण बघू शकतो। आणि घाट जो मध्य महाराष्ट्राचा घाट रिजन आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे पाहायचं तर मुंबई आर्थिक राजधानी आपण म्हणतो, मुंबईमध्ये सध्या पुढच्या 3-4 दिवसाची काय परिस्थिती असणार आहे? एकूण जी तीव्रता सध्याला कोकणात दिसते तशाच प्रकारच्या तीव्रतेचा पाऊस हा मुंबईमध्ये दिसू शकेल? पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये पावसाची इंटेन्सिटी वाढण्याची शक्यता आहे। सोबतच मेघगर्जनेसह सोसायटीचा वारा पण वाहू शकेल। 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे एखाद्या वेळा वाहू शकतात। पण सर्वसाधारणतः आत्ता येल्लो अलर्ट जारी केलेला आहे, कारण ह्या सिस्टम जराशा साऊथ साईडला आहे, मुंबईपर्यंत पोहोचला जरा वेळ लागेल। बाकीचे अपडेट्स वेबसाईटवर केले जातील। दुसरं अजून की इंटेरियर महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस दिसतो आहे या सिस्टीममुळे, अहिल्यानगर असेल किंवा मग जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे तिथे नेमकी काय परिस्थिती असेल पुढच्या 4-5 दिवसात? आपण जे म्हणत होतो कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याच्या अनुषंगाने एक ट्रफ लाईन केलेली आहे, आणि जी ट्रफ जी मध्य महाराष्ट्र विदर्भ अशी गेलेली आहे, त्याच्या अनुषंगाने आपल्याला मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासुद्धा मध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडताना दिसतोय। आणि ही परिस्थिती म्हणजे जसे कंडिशन्स फेवरेबल होतील आता ऑनसेट ऑफ मान्सूनसाठी, तर थोडासा अजून पाऊस पडण्याची शक्यता राहील। मान्सून संदर्भात काय माहिती? कंडिशन्स आर फेवरेबल, केरळवर दाखल होण्यासाठी अनुकूल आहेत, आणि केरळवर दाखल झाला की नंतर आपण महाराष्ट्राच्या साठी जो पाऊस पडेल त्याच्याविषयी बोलू शकू। बातचीत केल्याबद्दल। नेमका सध्याची जर का परिस्थिती पाहिजे तर दक्षिण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळतोय। येत्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये देखील तीव्रता वाढेल, मात्र अपेक्षितपणे पाहायचं तर तेवढी तीव्रता ही दक्षिण कोकणाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार नाही। कॅमेरामॅन अनिल सनगरे, अभिषेक फळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।